स्मिता मागे का बसली, रुसली का? हा काय झालं? मी बोलत नाहीये. का अगं काय झालं सांग ना आता. फालतू मध्ये तिला भाव देत बसलो मी. मला तर वाटतं काहीतरी खराबच झाले म्हणून तिने खात नाहीये. सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज सकाळच्या काही बघा स्मिता आजारी पडलेली आहे, हिला अशक्त पण आलाय थोडा. हे का झालंय माहिती का? थंड पाण्याने आंघोळ करून झालंय. हिनं 2 टाइम आंघोळ करते, सकाळी गरम पाण्याने आणि संध्याकाळी थंड पाण्याने. मला सांगा, पाणीने कुठं अशक्तपणा येतो, थंडीचे दिवस चालू झाले त्यामुळे अशक्तपणा येतो थंड पाण्याने आंघोळ केल्यावर. आंघोळ करून मला काल आलाय. मग त्यामुळेच आलाय ना. हिने एकतर जेवण नीट करत नाही, कायच नाही, सगळं बेशिस्त, सगळं तुझं शेड्यूल बेशिस्त आहे. मी सगळं नीट करत आहे, म्हणजे जेवण पण नीट करते. आणि आज घरात खूप खूप काम आहे, कारण आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्यामुळे आज घरात म्हणजे खूप सारे लोक येतात पप्पांना भेटायला, कारण पप्पा देवीचे पुजारी आहेत त्यामुळं. तर आज आपल्याला खूप काम आहे सगळं मॅनेज करायला, आपल्या दोघांनाच मॅनेज करायचं सगळं. आणि एकतरी ना आजारी पडली आहे, सकाळपासून मी एकटाच मॅनेज करतोय सगळं किचनमध्ये. कोण आलं, दूध द्यायचं, पाणी द्यायचं. हिला झोप म्हणलं थोड्या वेळ, आता बरं वाटतंय ना मेडिसिन खाल्ल्यानंतर. होत आता थोडा कमी झालं, ते मेडिसिन खाल्ल्यावर कमी होत आहे. मी किचनमध्ये सगळं मी एकटाच मॅनेज करतोय सकाळपासून. चला तुम्हाला किचनमधली तयारी दाखवतो सगळी. हे बघा इथं केळी आणलेत, कोण आले की प्रत्येकाला 2-2 केळी द्यायच्या. परत हे पप्पांनी शाबूवडाचे आणलाय, ज्यांचा काय शाबूवडा काय बोलते त्याला, सॉरी शाबू चिवडा हा, हे पण द्यायचं. परत हे बघा मी दूध गरम करून ठेवलंय साखर घालून. दूध द्यायचं आहे, म्हणजे चहा नाही करणार, दूध देणार आहे. हे बघा पप्पांना भेटायला आलेले आहेत. आणि हे माझे आजी आजोबा आहेत, ह्यांना पण भेटायला येतात आज खूप लोक, आणि त्यामुळे यांचा फोटो इथे लावलेला आहे. आराधी आहेत, मेन गावचे पुजारी. काय करू आता मी? हे ताटात ठेवायचं, हे ताटात ठेव आणि इथं ताट ठेवायचा. काल केली काय केले? काल कुठे केले आंघोळ? पण आंघोळ करायची नाही संध्याकाळी. गारपणे दुखणं येते का नाही गारपणे आंघोळ केल्यावर? मी सकाळी लवकर करत नाही. सकाळी उशिरा करत जा, पण निवांत करत जा, पण एक टाइमच. मजा आया मला नाही काय आवडत. तुझी आता मजा मुझे आया. का? हे ओरडा घालल्यावर मला मजा येते. की कप बी ह्याच्यात टाका. हे डस्टबिन केलंय हा कप वगैरे टाकायला. असं. हे काय चाललंय तुझं? हे तुझं जेवण आहे का? चपाती खा ग. सगळ्यांचा ओरडा खायला लागले, जेवण कर, चपाती द्या. किती वाजले? 11:30. हे आणि भूक लागेल का बरं? भूक लागत नाही ना. हिचं असंच आहे म्हणून आजारी पडली ना, असं काय पण खाते ती. गाईस तर बाहेर कोणतरी आला आहे आणि स्मिता त्यांना फराळीचं देत आहे. आणि मम्मी पप्पांना फोन कॉल करते पण पप्पा कॉलच उचलत नाही मम्मीला. होय ना, ते पप्पांना भेटायला आले. गुरु काय बोलतोय मम्मी? त्यांनी भेटायला आले, त्यांना न्यायचं पटकन. केळीचं तर पूर्ण कॅरेटच आणलंय. दूध गरम कर. हा, फराळीचं. गाईस तर आता माझं जेवण चालू आहे दुपारचं, आणि आज मी जेवणमध्ये फक्त राईस आणि सोयाबीनची भाजी घेतलेली आहे. आणि मी माझ्या रूममध्ये जेवतोय, कारण हॉलमध्ये ना माणसं आलीत, त्यामुळे मला आज इथे जेवावं लागणार आहे. तुझं जेवण झालं का? म्हणजे झालं, मी पहिलाच केलं तुमचं. मला सोडून तुम्हाला सडन जेवायचं का विचारत पण नाही. मी विचारलं नव्हतं तुम्हाला. हम्म. नव्हतं विचारलं, खरं मला विचारलं गाय नव्हतं. नव्हतं विचारलं. बरं. विचारलं होतं, चेष्टा करत विचारलं होतं. माझं 5 मिनिट आधीच जेवण झालं आणि आता ह्यांनी लगेच जेवायला घेतलंय. मी विचारलेलं, मग तेव्हा जेवायचं ना पहिलाच माझ्यासोबत. तुझ्यासारखं रिकाम आहे का मी? काम होतं मला. गाईस तर आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि लाईट गेलेली आहे. आणि स्मिता टॉर्चच्या उजेडमध्ये काय करायला काय माहिती. काय करतेस? मी बासुंदी बनवतेय. जे आपलं दूध राहिलेलं ना, इतकं राहिलेलं ते आटून मी इतकंसं केलं बघा, तरी पण ते दूध दिसतंय, ते आटलं नाहीये. मलाई सारखं पाहिजे होतं मला, मलाई सारखं बघा. आता ह्याच्यामध्ये ना काय करायचं माहितीये का? दूध टाकायचं आहे बर्फीमध्ये आणि हे असं असं सगळं स्मॅश करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं, बासुंदी सारखं आणून. तर आम्ही दूध आणलं होतं, जे पाहुणे येणार आहेत, जे येणार आहेत, ते खूप राहिलं होतं. मग स्मिताने त्याला आठवलं, आता त्याची बासुंदी करते मस्त. आणि लाईट गेली, शेट चार्जिंग पण नाही फोनला नीट. आणि रात्री आपण कुठे जाणार? रात्री मंदिरला जाणार आहे आम्ही, आणि तिथं खूप छान छबिना असतो देवीचा.
ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो, तर तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा. खूप छान आहे, खूप छान असतो तो छबिना. मला दाखवेन मी ब्लॉगमध्ये. तर सध्याला मस्त बासुंदी करूयात आता. बासुंदी पिऊ मग जाऊ संध्याकाळी. तुम्ही पिणार ना? काय ग मम्मी? मम्मीला कॅडपीट पाहिजे. काय झालं? मम्मीने सगळं बाहेरचं, घराच्या बाहेरचं अंगण साफ केलंय. आणि हे बघा काय सापडलंय, 500ची खोटी नोट. मी हे आलं बघ परत. ह्याचं नाव खूप राग येतो यार मला. हा काय करतो माहिती का, ह्याचं नाव खंडे आहे. तो कुठं पण सुसू करतोय, तो तुळशीवर करतोय, गाडीवर करतोय, म्हणून खूप राग येतो याचा मला. तर चला बघूया स्मिताची बासुंदी कुठपर्यंत आली आहे. कुठपर्यंत आली आहे? केसर आहे यामध्ये. दूध मध्ये आता थोडस केसर टाकलंय कलर साठी. आता मग मी टाकणार. कलर कसा? लाल कलरचं करायचंय? लाल नाही करायचं, असं येलो. हा सॉरी, याचा येलो कलर येतो ना थोडा. येलो नाही, असं बीच कलर सारखं. बघा आता होईल ते. थोडस आहे झालं ना, उकळायला की होतं हे. मग तुम्हाला सगळं करून दाखव. गाईस तर आता 7 वाजलेत आणि आता आम्हाला निघायचं आहे मंदिराकडे. तर बासुंदी झालेली आहे. बासुंदी खाऊन आम्ही निघणार आहे. मी पण. तू सगळ्यात जायचं आहे. बासुंदी झाली का नीट? यार मला नाही तू फर्स्ट टाइम आहे ना? फर्स्ट टाइम आहे ना गुरुपौर्णिमेला? लास्ट इयरला नव्हती फर्स्ट टाइम. नव्हती फर्स्ट टाइम. काय करायला चष्मा काढायला? नाही बाबा, ठेवा नाही पप्पा. आणि आजी आजोबांचा पण फोटो घेऊन जायचा आहे वर. काय चला करूयात. घे ना बासुंदी, खाऊन जाऊयात. असं काय घेऊन चालली मला? आता केळी कोण खाणार नाही ना? नाही आता ही केळी बघा किती, खूप केळी राहिली. न्यायची आता. ही पण घेऊन जाणार आहे आम्ही. आणि तिथं वाटून टाक. प्रसाद म्हणून वाढून टाकणार आहे. आणि तिथं प्रसाद ऑलरेडी झालेला आहे. तिथंच प्रसाद मला खायचा. पण दे. प्रसाद मध्ये डाळ आणि भात बनवलेला आहे. तर बघू बासुंदी कशी झाली. वाव, यावर केसर टाक थोडा असं मस्त. ऑलरेडी टाकलंय ना त्यामध्ये? ऑलरेडी टाकलंय ना? टाकले. ठीक आहे. वाव, मस्त झाली यार एकदम. एकदम रबडी बासुंदी. ठीक झाली, ठीक. रबडी बासुंदी. वाटीमध्ये कशाला देते? मग ग्लास मध्ये पिता का? वाटीमध्ये पाहिजे असते. मग ग्लासमध्ये देतात ना, हॉटेलमध्ये देतात. तुझा ताप कमी झाला? गेला मध्ये. ताप गायब. ताप गायब का झालं माहिती का? कारण की ना तुम्ही मला मेडिसिन दिले त्याच्यामुळे. काहीच तर बासुंदी हिनं केली पण हिनंच खात नाहीये. काय झालं? फिरत्या डोक्यामध्ये गोड आहे खूप. चांगलं लागत नाही ना. तुला एक गोड केली आहे. काय नाही माहिती? नाही, काय साखर टाकलीच नाहीये मी. मला तर वाटतं काहीतरी खराबच झाले म्हणून हिनं खात नाहीये. तुम्ही खाऊन बघितली, तुम्हाला आवडली ना? तुला का नाही आवडली? मला नाही आवडली. बघू जरा टेस्ट करून कशी झाली. तिला गोड आवडत नाही त्यामुळे नाही म्हणत. असं खूप गोड असेल ना तर मला आवडतं. गोड नसतं ते. घागरवरती काय किती छान झाली आहे. खा. तसं खूप नाही छान की ते झाली. खराब झालीये. मला खूप गोड असेल तर ते खाऊ वाटत नाही. तर बासुंदी किती छान झाली ना. मी चमच्याने नाही खाणार, मी पिणार आहे डायरेक्ट. खूप छान झाली. जर तुझं चला आवरा लवकर. झालंय माझं. तर ते काय आहे की स्मिता लवकर आवर, पप्पांचा फोन आला दादा. झालंय माझं. काय झालं? झालंय ना वरून. मी चालली. मला चेंज बाय करायचं. बाय. बाय बाय. गाईस तर चला आता निघालोय आम्ही. आणि मम्मी मी बाहेरून थांबलोय. स्मिता कुठे? अजून आलीच नाही बाहेर. पप्पांचा अजून एकदा फोन आला कुठपर्यंत आला म्हणून. ए चल की ग लवकर, किती लेट करतेस. वाव किती सुंदर दिसाले यार. काय घालायचं अजून? एवढी का रेडी झाली स्मिता? बरोबर आहे की. तुम्ही पहिला मला सांगितलं मी नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घालणार म्हणून मी इतकी ready नव्हती झाली. हे दरवाजा खोलून लावायचा, दरवाजा उघडाच. गाईस तर आता ना पप्पांची कवड्याची माळा राहिली होती घरातच. बरं झालं लवकर लक्षात आलं, नाहीतर पप्पांचा खूप ओरडा बसला असता. ते ही माळ राहिली होती आणि पप्पांनी हीच आणायला सांगितली होती आणि तीच स्मिता आणि मम्मी विसरलेत. बरं झालं लवकर लक्षात केलं त्यांनी. हे घ्या माळ. तर चल आता फायनली निघूयात. आणि आज गाडीमध्ये आमच्या तिघांसोबत माझी आजी आजोबा पण आहेत. ना फ्रंट सीटवर बसवलंय मी. दादा आजींना फ्रंट सीटवर बसवलंय. चला लवकर जाऊया. चला दादा आजी निघायचं. गायस रे बघा आम्ही आलोय मंदिरपाशी आणि बाहेर किती गर्दी आहे. मागच्या टाइमला एवढी गर्दी नव्हती इथं. तर आता लवकर गाडी पार्क करूयात आणि जाऊयात आत. आणि इथं गाणी पण चालू झालीत. तर फायनली आलो आहे आम्ही. आणि तिथं गाड्या इतक्या लावलीत ना, आम्हाला गाडी पार्किंग इथं करावं लागली इतक्या लांब. होय पप्पांची माळ घेतली का? माळ घे नाहीतर विसरशील. तर चला आता आम्ही चाललोय मंदिरमध्ये आणि आजी आजोबांचा पण फोटो घेतलेला आहे. आणि इथं गाण्यांचा आवाज इतका येतोय, आत गेल्यावर आमचा आवाज पण नाही येणार तुम्हाला. गाईस आम्ही मंदिरमध्ये आहे आता. आरती झालेली आहे इथली. आणि ही बघा देवी.
गुरुपौर्णिमेचा लुक. आणि आम्ही यायला ना आरती स्टार्ट व्हायला गाठ पडली. बरं झालं मी लवकर आलो. आणि आता मी तुम्हाला बाहेर दाखवतो. बाहेर आता सगळे प्रसाद घेत आहेत आणि खूप गर्दी आहे इथे. आणि गर्दीमुळे मला आरती चालायचा ब्लॉग नाही घेता आला. गाईस तर आम्ही मंदिराच्या बाहेर बसलो आहे आणि मंदिरात कोणी नाही आता सध्याला, सगळे बाहेरच बसले. गाईस तर आम्ही घरी चाललो होतो आणि इथं आवाज खूप येतो यार. इथं आवाजामुळे आम्हाला ब्लॉग पण बनवायला येत नाहीये. पण आता आम्ही निघत होतो, आम्ही निघालो होतो पिशवी घेऊन. पण पप्पा आले अचानक. पप्पा म्हणले जायचं नाही अजिबात, 1 तास तर थांबायचं इथं. आता थांबावं लागतं आपल्याला. 12 वाजेपर्यंत गाडी तिथं. मला एडिटिंग करायची आहे, मला काय कळत नाही. आता गाडी हे पिशवी गाडीत ठेवून परत रिटर्न जायचं आहे. गाईस तर मम्मी इथं बसली. मम्मी जावा बोलायली कारण आम्हाला एडिटिंग करायचे. जर गाणी संपल्यानंतर गेलो 12 वाजता तर खूपच लेट होईल. त्यामुळं आम्ही निघालो. ओय स्मिता मागे बसली, रुसली का? काय झालं? का अगं काय झालं सांग ना. आता काय केलं मी? काय झालं सांग. काय झालं? प्रँक करतीये. कसा प्रँक? तिकडून जातात नाही यार, तिकडे बघा. हा तिकडून जातेच नाही. हा मी गाडी खूप तिकडे लावली, माझ्याच लक्षात नाही. फालतू मध्ये तिला भाव देत बसलो मी. हे बस मागे चल, पुढे येऊ पण नको. साप नाही पाहिला तर नाही येत साप. हा मग तिथून येतं ना. हमारे पीछे भगवान है. साप क्या कर लेगा. तर चला आता जातो लवकर घरी, एडिटिंग करतो. बस परत झोपूयात. मम्मी पप्पा येतो. पप्पा आहे तिथं, मम्मी पप्पांसोबत येईल. तोपर्यंत एडिटिंग तर कम्प्लीट होईल ना माझी. आणि सकाळी लवकर पण उठायचं असं. जायचं काय येते पुढं. गाईज आणि बाहेर बघा हलकासा पाऊस येतोय आणि रात्र पण खूप झाली. रस्त्यावर पण कोण नाहीये आणि ह्या रस्त्याला ना घर पण नाहीये. बघा पूर्ण अंधार आहे. स्मिता भीती वाटते का? घाबरची बाहेर बघून घाबरची. कोणतरी येईल बाहेर खिडकीत. तरी पण खिडकी बंद आहे. मी काय तुमच्यासारखी ओपन थोडीच ठेवते. ओपन कुठे माझी पण क्लोज आहे. गाईज तर फायनली आलो आहे आम्ही घरी. आणि मी तुम्हाला बोललो होतो तिथं खूप खूप छान चबिना असतो. ते खूप लेटपर्यंत असतो यार. मला एकतर झोप लागत होती आणि एडिटिंग पण करायची, त्यामुळं आम्ही आलो तिथं. जितकं झालं तितकं मी तुम्हाला दाखवलं. कसं वाटलं स्मिता फर्स्ट टाइम? खूप भारी. ते कधी बघितलं होतं का तू चाबूक मारताना हातावर? बघितलेलं की मी. कसं बघितलेलं पण असं आपण जवळून गेलो ना, ते खूप जवळून बघितलं. ते अंगात येत असतं, देव अंगात येतं असं बोलतात म्हणून त्यामुळे होतं तसं. कसलं खतरनाक मारून घेते ते. आता मी थोडी बासुंदी खातो आणि मम्मी पप्पा येईपर्यंत एडिटिंग करून घेतो मस्त. आणि तुम्ही मॅडमची लवकर झोपा. आजारी आहे तुम्ही. बघू जाऊ गेलं सगळं एकदम ताप, तरी पण अजून थोडी रेस्ट घे. स्ट्रॉंग आहे. म्हणजे किती स्ट्रॉंग आहे. किती राहिली बासुंदी? ते फ्रीज मध्ये राहते ना नीट उद्यापर्यंत. हा ठीक आहे, उद्या पण खायला येईल मला. बस फक्त 2 वाटी राहिले. आणि काही आम्ही तिथं प्रसाद पण खाल्ला, फक्त ते घेतला नाही व्हिडिओमध्ये. एक तर तिथं असं थोडा अंधार आहे आणि आपला काय या टाइमला थोडा तिकडे चालता. भाजी थोडी तिकडे झालती आणि आपला कॅमेरा पण काही इतका भारी नाही आहे अंधारात एकदम ब्राईट दिसायला. त्यामुळे मी ते ब्लॉगच नाही घेतला. जितकं दाखवलं त्यामध्ये तुम्हाला अंधुकच दिसत असेल, जास्त क्लिअर दिसत नसेल. थोड्या दिवसांनी कॅमेरा आल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी सुधारेल, छान होईल व्हिडिओची क्वालिटी. गाईस तर चला मी आताचा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू, टाटा, बाय बाय.